लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीदेवी भराडी देवी आईचा यात्रोत्सव जो आहे तो आज संपन्न होतोय आणि यात्रोत्सवासाठी अगदी लाखो चाकरमानी जे आहे ते आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झालेले पाहायला मिळत आहेत। मिळेल त्या वाहनाने चाकरमानी जो आहे तो सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होतो आणि जर आपण पाहिलं तर मंदिर परिसरात आता ही जी सजावट आहे ती सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे मंदिराच्या आतमध्ये गाभाऱ्यात आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे फुलांची सजावट देखील करण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी जर पाहिलं तर भाविकांचा ओघ असणारी ही यात्रा म्हणजेच आई भराडी आईची यात्रा जी आहे त्या यात्रोत्सवासाठी लाखो भाविक जे आहेत ते सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झालेले आहेत। नेमकं याच दिवशी आज तर निवडणुकीचा निकाल देखील आजच लागणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे। पोलिसांची पथकं ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेली आहेत। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अगदी मुंबई असेल, पालघर असेल, त्याचप्रमाणे ठाणे असेल येथून पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील मागवण्यात आला आहे। मात्र आता सकाळपासूनच 9 दर्शन रांगा ज्या आहेत त्या सुरू करण्यात आलेल्या आहेत। त्यापैकी 8 रेग्युलर दर्शन रांगा तर एक मुखदर्शनाची लाईन जी आहे ही देखील सुरू करण्यात आलेली आहे। त्यामुळे भाविकांचा ओघ आणि भाविकांना अगदी सोयीस्कर दर्शन व्हावं यासाठी हा प्रयत्न करण्यात आलेला पाहायला मिळतोय देवस्थानच्या वतीने। जर आता आपण पाहिलं तर या ठिकाणी दर्शन रांगा ज्या आहेत त्या अगदी पहाटेपासूनच खुल्या करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे भाविक भक्त आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आई भराडी देवीच्या दर्शनासाठी आंगणेवाडीत दाखल झालेला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत विशाल रेवडेकर, LS मराठी, सिंधुदुर्ग।